नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलंय. ज्या पद्धतीनं सध्या या उन्हाळ्यामध्ये या महिन्यामध्ये जसं तापमानामध्ये वाढ होते, तसंच या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचं सुद्धा तापमान वाढताना दिसतंय. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना आपापल्या परीनं वेगवेगळ्या पक्षांचं त्यांच्या त्यांच्या परीनं प्रचार करत आहेत. परंतु नेमका खासदार जनतेच्या मनात कोणता आहे आणि जनता कोणाला खासदार म्हणून स्वीकारणार, यासाठी महाराष्ट्र जीवनचा खासदार जनतेच्या मनातला हे पर्व आम्ही चालू केलेलं आहे. आणि लातूरमध्ये पटेल चौकामध्ये या जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. इथं आपण विचारणार आहोत की नेमकं तुमच्या मनामध्ये कोणता खासदार आहे. मामा, कुणाला खासदार म्हणून निवडून देणार? हॅलो. काँग्रेसला देणार का भाजपला? काय करायचं? काँग्रेसला देणार म्हणजे हातालाच मारणार. हा, बर, का बरं हातावर चिन्ह पहिल्यापासून मारता. पहिल्यापासून हातालाच दिले तुम्ही? बर, हात निवडून येईल वाटतंय का? हा, वाटतंय. ठीक आहे, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. चाचा, काय सांगाल, कोण निवडून येईल वाटतंय आपल्याला? भाजप निवडून येईल का काँग्रेस येईल का वंचित येईल? नेमकं कोण निवडून येईल? काँग्रेस. काँग्रेस येईल. का बरं काँग्रेस येणार? पहिल्यापासून बर 5 वर्ष कुठं होता खासदार इथला? बर, काहीच विकास काही झाला नाही. काय झालं विकास? बर. मग काय वाटतं तुम्हाला? फक्त इलेक्शन आलं की दिसतंय खासदार. हा हा. मग काय वाटतं तुम्हाला की आता काँग्रेस निवडून येईल वाटतंय का? डॉक्टर येत आहे आता या बारीला. डॉक्टर काळगे येणार? येणार, तुम्ही मतदान काँग्रेसलाच करणार? करणार. बर, तुम्हाला वाटतंय का काँग्रेस निवडून आल्यानंतर ही जी काही महागाई वाढलेली आहे ती महागाई काही प्रमाणात कमी होईल? होईल नाही तर नाही होईल, पण या 10 वर्षामध्ये किती वाढ झाली? बर, 10 वर्षामध्ये कुठलाच विकास केला नाही? 5 वर्षामध्ये नाही केलाय ना. नाही केला. रस्ते झाले, रेल्वे आली लातूरला नवीन, रेल्वे विलासरावनं आणलं, आणली पण नवीन ट्रॅक चालू केला त्यांनी पुणे. ते तर होणारच होतं ना पुढे. बर का पहिल्यापासून एकच ट्रॅकवर इथे येणार आहे, बर नंतर तर येणारच ना जास्त. बर. पण रस्त्याचे काम चांगले झाले देशामध्ये. मोठे हायवे झाले, समृद्धी महामार्ग झाले ते तर सगळीकडेच झाले, इथंच झाले का? बर, काय अपेक्षा आहेत आपल्या? जर समजा काँग्रेस निवडून आलं तर काँग्रेसकडून काय अपेक्षा आहेत आपल्या? अपेक्षा काय? पाणी न पाण्याची समस्या मोठी आहे लातूरची. लातूरची लय मोठी समस्या आहे. बर, हा, पाण्याची आहे. पाणी कधी काळी रेल्वेनं पाणी आपल्याला मुळामधील गटारी नाहीत, नळ नाहीत. पठाण गल्लीमध्ये जाऊन बघा, आमच्या बर. रोड नाही. मग खासदार तर म्हणतायत की आम्ही एवढे कोटी खर्चले, तेवढे कोटी खर्चले. कुणाला खर्च केले? लातूरचा विकास काय? काहीच नाही सर. लातूरचा काहीच विकास नाही. काहीच विकास नाही सर. म्हणजे मग तुम्हाला विकासाला मत आहे तुमचं? विकासाला मत आहे आमचं. काय सांगाल तुम्ही, तुमच्या मनामध्ये कोणता खासदार आहे? आमच्या मनामध्ये म्हणलं तर बीजेपीनं भरपूर कामं केलेली आहेत. बर, काय कामं केली? काय कामं केले म्हणलं तर सर्वच अशा नाही, एखादे 2-3 कामं सांगा की भाजपनं लातूरमध्ये 2-3 कामं केलीत. सत्ता 10 वर्षापासून आहे. बर ह्याला फक्त 10 कामे मोजून दाखवा म्हणा, म्हणजे भाजपाने केलेले. बर. नाही, 5च मोजून दाखवा म्हणा. नाही, आपला हा राजकीय आखाडा नाही. फक्त आपण जनतेच्या मनातील कौल जाणून घेतो. बरोबर आहे. काकाचं म्हणणं कसं आहे की मी भाजपला मतदान करणार. ठीक आहे, पण भाजपनं विकास केला असं वाटतंय का तुम्हाला? केला ना. केला. काय विकास केला भाजपनं? भोगीचा कारखाना आणला लातूरला, हं. रेल्वे आले, बर. रस्ते झाले. काय सांगाल, भोगी कारखाना अटल बिहारीच्या वाजपेयीच्या काळामध्ये रोडची मंजुरी झालेली होती. बर. काय हं. तेव्हापासून रोड झाले का? नाही. हं, हं. या भाजपच्या काळामध्ये रोड झाले. बर. मग देशामध्ये एवढी महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला गेले. 400 रुपयाचा सिलेंडर 1100 रुपयाला झाला. यावर आपण काय बोलणार? महागाईवर काय बोलणार? आता महागाईवर म्हणलं तर आता जनता जशी वाढेल तशी ती बी वाढ होणारच हो. बर. हा, इतर गोष्टी जनता वाढली का लोकसंख्या? भाजपची सत्ता 10 वर्षापासून आहे. आपको क्या लगता है चाचा? क्या कहेंगे आप? कौन आएगा चुन के? कौन आएगा? खाली ये तो बताओ, कौन आएगा? काँग्रेस आती. काँग्रेस आती? पक्का? ठीक आहे, आपल्यासोबत युवा मतदार आहेत. काय सांगाल, काँग्रेस निवडून येणार की भाजप निवडून येणार? आपल्या मनामध्ये कोणता खासदार आहे? आमच्याकडून तर या गावाकडून तर हे सगळे जेवढे थांबलेले आहेत, आम्ही काँग्रेसलाच पाठिंबा काळगे देतो. साहेब. डॉक्टर काळगे साहेब. हा, एकच नारा, फक्त काळगे साहेब. काळगे साहेब. डॉक्टर बरं. काळगे साहेब. का बरं काळगे साहेबांना देव वाटतं तुम्हाला निवडून? पूर्ण जगामध्ये मोदी साहेबाचं नाव गाजत आहे.
बर आणि लातूरच्या खासदारने भरपूर कामं केले रंगारे साहेबांना. तर माझ्या मनानं दुसऱ्या वेळेस रंगारे साहेब निवडून येतील. म्हणजे आम्ही भाजपला मतदान करणार. म्हणजे दुसऱ्यांदा परत भाजपला संधी हा, देणार. दुसऱ्यांदा भाजपला मतदान, तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी. मोदीच हा, इतकी निष्ठा आपली मोदीवर आहे. हा, मोदी बर मोदी आणि रंगारे साहेबावर. बर ठीक आहे. खासदारवर. ठीक आहे. काय सांगाल आपण कोण निवडून येईल, आपल्याला कुणाला मतदान करावं असं वाटतं? कमळाचं फुल. कमळाचं फुलच का बरं मामा कमळाचं फुल? 100% महागाई झाली तर झाली. म्हणजे महाग झालं तर झालं. अरे चललेले खावलेले काम करावंच लागलेले यांना. काम केल्याशिवाय तर खाल्ल्याशिवाय तर पोट भरत नाही. बर पण मामा मामा महागाई इतकी वाढली, नोकऱ्या नाहीत युवा वर्गांना असं नाहीत वाटत ना नाही? कोणालाच नोकऱ्या नाहीत. नाही ना, पण तरी बी कमळाला अजून हा कमळा टाकणार. बर का बरं देणार कमळाला? कुणी येऊ ना येऊ, आतापर्यंत 2 वर्ष आलंयच हा ते भाजप. बर म्हणजे आतापर्यंत भाजपनं विकास केलाय असं तुम्हाला वाटतंय? मला तर असं वाटतंय की भाजप इथं आल्यापासून सुख जयंती. बर आपको क्या लगता है कौन आएगा? खासदार डॉक्टर काड़गे। क्यों डॉक्टर कागजे क्यों, क्या किया कांग्रेस ने? हमको नौकरी नहीं होना, कुछ भी नहीं होना, हाँ क्या होना? शांति होना यहाँ पे, शांति और अमन होना। अमन शांति होना। अच्छा अमन शांति के लिए अमन शांति भाईचारा खत्म हो गया। हाँ, भाईचारा खत्म हो गया, शांति होना, इसलिए हमको कांग्रेस होना और काड़गे साहब होना हमारे। आगे सब होना। ठीक है, अमन भाईचारा शांति, इसके अलावा आपको और क्या चाहिए? कुछ नहीं होना हमारे को, हमको तो करकेश खाना है। हाँ। मामा बता दो। हाँ, कोई भी किसको कुछ नहीं देने वाला, करकेश खाना है हमारे को, करकेश खाना है। करकेश खाना है, लेकिन भाईचारा पूरा खत्म कर रहे लोग भाई। अच्छा, कौन सी भी पार्टी किसके लिए भी कुछ करने वाली, नहीं, लेकिन भाईचारा अमन और शांति इस मुल्क में होना जरूरी है। हाँ, जरूर है भाई। ठीक आहे, तर काही लोकांना असं वाटतंय की भाईचारा शांती आणि एकोपा या देशामधला तसाच राहावा। जब बीजेपी अगर आएगी तो आपको लगता है की भाईचारा और अमन शांती खत्म हो जाएगी? खत्म हो जाएंगे हो। ठीक आहे, काही जणांना असं वाटतं की भाजप आल्यानंतर भाईचारा आमचा खत्म होईल किंवा शांती राहणार नाही। असो, ज्याच्या ज्याच्या भावना आहेत। आपल्यासोबत अजूनही काही सुजाण नागरिक आहेत जे वयोवृद्ध आहेत, त्यांना चांगला अनुभव सुद्धा आहे या क्षेत्रामधला की बाबा कारण अनेक पिढ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत। काय सांगाल काका, कोण निवडून येईल आणि कुणाला मत द्यावं असं तुम्हाला वाटतंय? निवडून यायला काय आतापर्यंत भाजप तर 10 वर्ष आलेला आहे। हा तर आमच्या भागात आमची मागणी एवढीच आहे हा. की इकडे गोरगरीब लोकसंख्या राहते, मागासवर्गीय आहे, या ठिकाणी दवाखाना नाही, बरोबर दवाखाना पहिला होता तो दवाखाना बंद झालेला आहे। म्हणजे सुरत शहावली दर्ग्याचा बाजूचा दवाखाना. दवाखाना हा तिथलं काही नाही, तिथं पहिला चांगला दवाखाना होता, तर ती दवाखाना चालू करा. कधी कधी चांगला होता, कुणाच्या काळात चांगला होता? 10 वर्षाखाली चांगला होता दवाखाना, 10 वर्षाखाली कुणाची सत्ता होती? काँग्रेसच्या काळामध्ये चांगला दवाखाना होता। बरं. नंतर पण माझं काम मुडके झालं, ते मुडके झालेला दवाखाना। हा. सध्या तिथं काही व्यवस्था नाही, कुठले कुठले डॉक्टर नाही, काय नाही। हम्म. एखादी बाई म्हणा किंवा आता कधी पेशंट गेला तर कोणी तपासायला कोणी नसतंय, तेवढं त्यांनी चालू करून द्यावं कोणी आले तरी। तर आमचं मत आहे की कोण कोण येईल वाटतं? काळजे साहेब यावं असं आमची भावना आहे. नायके साहेब यावं असं भावना आहे तुमची? कारण ह्या लोकांनी तर केलं नाही 10 वर्षामध्ये काही, आमच्या गरीब भागातला बरं का, मागासवर्गीय भागात हो, हो. गाव भाग आहे, जुनं गाव आहे, गाव भाग आहे. जुनं गाव भागामध्ये बरं. एवढी करावं आमची इच्छा आहे। तुम्हाला वाटतंय का काळगे साहेब आल्यानंतर इथला विकास होईल? हा हा, होईल होईल असं वाटतं आम्हाला, कारण ह्या वर्ष ह्यांनी 10 वर्ष काही केलेलं नाही तर। नाही, परंतु 70 वर्षात सुद्धा काँग्रेसनं काही केलं नाही असंही काही लोकांचं म्हणणं आहे. हा 70 वर्ष 70 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, परंतु ऑल ओव्हर देशामध्ये जर बघितलं तर देशामध्ये काँग्रेसनं काहीच विकास केला नाही असंही म्हणणं आहे। त्याच्यावर आपण काय त्याच्याशिवाय कसं काय देश कसा चालला मग? हा, विकास नाही केला तर देश चालला तसा मग आता बरोबर. आतापर्यंत, बरोबर आहे का? बरोबर. म्हणजे हा. राजकारण असो किंवा निवडणूक असो, ज्याच्या त्याच्या परीनं ते आपला एक शब्द टाकतात किंवा त्याच्या त्याच्या परीनं ते आपापल्या पक्षाचं काम करतात। बरोबर आहे. कोण म्हणतं विकास केला, कोण म्हणतं विकास केला नाही, बरोबर आहे। तरी सुद्धा आपल्याला पहिला वाटते विकास होता, आता नाही विकास, 10 वर्षामध्ये विकास नाही झाला काही। नाही झाला। 10 तरी वर्षामध्ये काही नाही तिथं, दवाखाना म्हणजे झालेला आहे दवाखाना। मग तुम्हाला वाटतं की आता काँग्रेस यायला पाहिजे? हा हो, एवढं आणि त्यांनी करावं। काँग्रेस आली पाहिजे हा. म्हणजे आपलं मत म्हणजे अगोदर काँग्रेस होता ना, हा, हा. त्यामुळे दवाखाना चांगल्या पद्धतीने होता। 10-15 वर्षामध्ये काहीच राहिले दवाखाना। परंतु मामा तसं म्हणा तर काँग्रेसनं आपल्या लातूरचा पाणी प्रश्न फार गंभीर आहे। हा. कधी काळी आपल्याला रेल्वेनं सुद्धा पाणी आलं हो. लातूरला, परंतु पाण्याचा प्रश्न काँग्रेसनेही सोडवला नाही। हा नाही, त्या टायमाला तशी परिस्थिती तशी होती ना, पाऊस काळही कमी होता, दुष्काळ पडला होता त्या टायमाला, अशी परिस्थिती त्या टायमाला पाऊस काळ कमी असल्यामुळे तसंच होते ते का आता बरं. आता ह्यांनी करतील इथून आता समजा पुढे। तर काय अपेक्षा आहेत जर काँग्रेस निवडून आला तर आपल्या काय अपेक्षा आहेत? आमच्या हे दवाखान्याच्या अपेक्षा गोरगरिबाचे चांगले हो इथं या भागातल्या,
गटरी नाली नसळ काय हे चांगलं. नाले गटरीचं काम नाही का झालं? नाही तेवढं नाही अजून काय अजून. या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये नाही थोडं बहुत झालंय पण बाकी नाही अजून काय झालं. म्हणावा तसा विकास झालेला नाही. विकास नाही झालेला तेवढा. म्हणावा तसा विकास झालेला नाही. आणि या गाव भागामध्ये हा जुना एरिया आहे. जुन्या एरियामध्ये सुरत शाहवली दर्ग्याच्या जवळ दवाखाना आहे. त्या दवाखान्याचा सुद्धा विकास झालेला नाही. तिथं डॉक्टर नाहीत, वेळेवर उपचार होत नाही. एखादी स्त्री जर बाळंतपणासाठी आली किंवा डिलिव्हरीसाठी आली तर तिचंही व्यवस्थित व्यवस्था या दवाखान्यामध्ये होत नाही. जी व्यवस्था 10 वर्षापूर्वी होती ती व्यवस्था आत्ता नाही असं इथल्या सुजाण नागरिकाचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत. काय सांगाल महाराज, कोण निवडून येईल, कुणाला मतदान करावं, तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आता आमच्या मनातला खासदार तर आम्ही कसं सांगतो नाहीतरी बर, म्हणजे मतदान हे गुपित आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटते, कोण खासदार व्हावं वाटतंय? मतदानावर राहिलं नाही, मी मतदान विचारत नाही तुम्ही कुणाला करताय, पण खासदार कोण व्हावं असं वाटतंय? म्हणजे कोण तुम्ही आमच्या मनातून काय करायचं बरं, सांगा काय. मतदानावर तर मतदानच राहील. जो काम करील त्याच्या खासदार. देशमुख साहेबाच्या काळातला लातूर पाहिजे आम्हाला. हा, म्हणजे विलासराव देशमुख साहेबाच्या काळातलं आणि विलासराव देशमुख साहेबाच्या स्वप्नातलं लातूर तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, विलासराव देशमुख साहेबाच्या स्वप्नातलं जे लातूर होतं ते लातूर तुम्हाला घडले वाटते का? आप आइए थोड़ा, तशरीफ लाइए थोड़ा. क्या कहेंगे आप, अगर चुन के कौन आने वाला है, आप किसको वोटिंग करेंगे? आपको क्या लगता है कि आपके मन में कौन सा खासदार है? अभी तो जनता को पूरा राजकारण समझ में आ रहा है कि जनता का कोई नहीं, सब अपने अपने जो है सो मिली भगत चल रही, चाहे कांग्रेस हो, चाहे बीजेपी हो और चाहे गठबंधन हो, क्योंकि सब अपने अपने ईडी का बचाव ये वो सब करते चल रहे. व्यापारी का कोई नहीं, शेतकरी का कोई नहीं, मजदूरदार का कोई नहीं. जनता क्या करेंगे बोल नहीं सकते, और ऊपर क्या क्या टारगेट है मालूम नहीं है. ऐसे जो है सो अंदाजा भी नहीं लगा सकते. अंदाज तो सिर्फ आखिर में ही लगेगा. लेकिन लातूर की सीट किसको जाएगी, ऐसा लगता है आपको? लातूर कौन जीतेगा, कांग्रेस जीतेगा या भाजपा जीतेगा? दोनों भी टॉप में है, अंदाजा भी नहीं लगा सकते. 5-10 हजार से दोनों में से कौन सी भी एक सीट आ सकती है, ऐसा एक अंदाजा लग रहा है मेहनत के ऊपर. दोनों की भी मेहनत जम के नजर आ रही. दोनों भी जम के मेहनत कर रहे हैं, दोनों भी अपना अपना काम जो है अपने तरीके से कर रहे हैं, ऐसा कहना है इनका. आपल्यासोबत अजूनही काही विद्यमान आणि चांगले सुजाण मतदार आहेत. काय सांगाल, कोण निवडून येईल, कुणाला मतदान करणार तुम्ही? मतदान तर आम्ही गुपितच करणार. बर, कोण काय ना निवडून त्याच्याबद्दल आम्हाला आमचं काम करावं ही मत. काय काम आहे तुमचं आजपर्यंत? काय इकडे नाली गटारी दवाखान्याच्या सुविधा ही सगळे बर. इथे इकडे एकदा गेले निवडून की पुन्हा कोणी बी येत नाही इकडं. कोणीच येत नाही. कोणीच येत नाही असं आहे ना. याच्या आधीचे खासदार आले हो नाहीत. हो आले नाही, कोणीच येत नाही. दोघं आपलं आपलं धंदा आमचं आमचं बी करून हा कोणी बी येऊ. हा निवडून गेले की झालं. बर विषय बर, मिटला. काय सांगाल, या पुढे या जरा, पुढे या. काय सांगाल, तुम्हाला कोण यावं वाटतं निवडून? हे अमित भैया. अमित भाई. हा का बरं अमित भाई? काय अमित भाई? त्यांना माहिती आहे दलिताचे प्रश्न काय आहेत ते, हा. आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते कोण आहेत ते, बर. सगळं माहिती बर. आहे. इस्लाम मुस्लिमचे कोणकोणते कार्यकर्ते हा, आहेत, हा. सच्चे कोण आहेत ते, इंद्राच्या पाठीशी इस्लाम नाही, पण धर्म आहे. राजकारणी जातीपातीवर होऊ नये हा, असं हे- असं वाटतं वाटतं, सगळ्यांना. वाटतं. मग आंबेडकरी कार्यकर्ते किंवा मुस्लिम दलित हा अजेंडा आपण कसं काय म्हणतो? म्हणजे इथं दिसतंय ना तसं. अच्छा, म्हणजे हा जो एरिया आहे, ही जी वस्ती आहे, हा. सगळी मुस्लिम हा, हा, दलित सर्व म्हणजे धर्माचे. सर्व धर्माची इथं लोक हा, राहतात. बरोबर. म्हणून आमचा विकास झाला पाहिजे. हा आणि हा विकास फक्त काँग्रेसच करू शकतो, हा तुम्हाला विश्वास आहे? विश्वास आहे. बर, नक्कीच. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात, वेगवेगळ्या मतदारांचे वेगवेगळे कौल सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळाले. कोणी उघड सांगितलं की आम्ही भाजपाला मतदान करणार आहे, तर कोण म्हणतंय की आम्ही गुपित ठेवणार आहे. परंतु हा जो जनतेच्या मनातील कौल आहे तो कौल येणाऱ्या 7 तारखेच्या नंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, पटेल चौक, लातूर.